गोंदिया नगर परिषद चुनाव में अब मतदान में कुछ ही घंटे बाकी हैं और आज प्रचार के आखिरी दिन भी उम्मीदवारों ने पूरी ताकत झोंक दी। इसी कड़ी में एनसीपी की उम्मीदवार डॉक्टर माधुरी नासरे ने शहर में विशाल रैली निकालकर शक्ति प्रदर्शन किया, जिसमें वरिष्ठ नेता और पूर्व विधायक राजेंद्र जैन भी शामिल हुए थे। गोंदिया में आज चुनाव प्रचार का अंतिम दिन रहा, लेकिन राजनीतिक तापमान पूरे शबाब पर नजर आया। एनसीपी की नगराध्यक्ष पद की महिला उम्मीदवार माधुरी नासरे ने भव्य प्रचार रैली निकालते हुए जनता से शहर के विकास के लिए एनसीपी को मौका देने की अपील की। इस रैली में एनसीपी के वरिष्ठ नेता, पूर्व विधायक राजेंद्र जैन, विभिन्न प्रभागों के नगर सेवक उम्मीदवार और बड़ी संख्या में नागरिक शामिल थे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने भरपूर प्रचार गोंदियामध्ये केलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माननीय प्रफुल्लभाई पटेल यांनी पण गोंदियामध्ये एक चांगल्या पद्धतीने संदेश दिलेला आहे आणि विनंती केलेली आहे विकासाच्या मुद्द्यावर आणि गोंदियामध्ये नगर परिषदची काय परिस्थिती आहे, गोंदियामध्ये कशा पद्धतीने विकास झाला पाहिजे आणि गोंदियामध्ये एक नवीन पद्धतीने विकास करण्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपली पूर्ण टीम उभी केलेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागामध्ये एक चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि नगराध्यक्षसाठी डॉक्टर माधुरी नासरे यांना आम्ही तिकीट दिलेली आहे। ते अर्बन बँक महिला अर्बन बँकेची अध्यक्ष आहे, शिकलेली आहे आणि त्यांना प्रशासनाचा अनुभव आहे। आम्हाला वाटते की एक ज्या पद्धतीने गोंदियाच्या एक विकासासाठी सामान्य नागरिकांमध्ये जी आम्ही विनंती केलेली आहे त्यामध्ये नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस कोणावर आरोप प्रत्यारोप करत नाही। राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमेव अजेंडा आहे की गोंदिया सुंदर झाला पाहिजे, गोंदिया विकसित झाला पाहिजे आणि जे गोंदियाची मूलभूत सुविधा आहे त्याच्यावर लक्ष घालणारा पक्ष कोणी असेल तो फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि त्यांचे नेता, आमचे सर्वांचे लाडके नेता खासदार प्रफुल्ल पटेल यांचे एक विजन आहे। त्यांनी जसा रेल्वे स्टेशनचं काम केला, एअरपोर्टचं काम केला, गोंदिया मेडिकल कॉलेजचं काम केला, या पद्धतीने असा सुंदर गोंदियाचं एक वातावरण झाला पाहिजे। गोंदियाला एक शानदार प्रशासकीय इमारत नगर परिषदची झाली पाहिजे, सफाईची व्यवस्था काहीतरी नवीन पद्धतीने झाली पाहिजे। हे सर्व मुद्दे सामान्य नागरिकांमध्ये आहे आणि आता उद्या जे लोक मतदान करणार आहे, जे सामान्य जनता ज्यांना आम्ही अपील केलेली आहे, ज्यांना निवेदन केलेलं आहे, विनंती केलेली आहे की फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गोंदियाचा विकास करू शकते, म्हणून आमचे जिथे जिथे उमेदवार आहे त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या आणि शहर अध्यक्ष नगराध्यक्षचे जे उमेदवार आहे डॉक्टर माधुरी नासरे त्यांना पण आशीर्वाद द्या आणि आम्हाला नक्कीच वाटते कि आमचे निवेदन आणि गोंदियाच्या विकासासाठी लोग आम्हाला मदत करतील। गोंदिया नगर परिषद चुनाव में इस बार महायुति के घटक भाजपा, एनसीपी और शिवसेना शिंदे गठ स्वतंत्र रूप से लड़ रहे हैं, जबकि महाविकास आघाड़ी के कुछ स्थानों पर आपस में समझौते से मुकाबला हो रहा है। कांग्रेस नगराध्यक्ष पद की दावेदार है, लेकिन महिला उम्मीदवार देने वाला प्रमुख पक्ष सिर्फ एनसीपी है। इसी कारण महिला समस्याओं के समाधान को लेकर डॉक्टर माधुरी नासरे ने भरोसा जताते हुए कहा कि जीत मिलने पर महिलाओं की समस्याओं का प्राथमिकता से निराकरण किया जाएगा। बस आमचा आज शेवटचा प्रचार सभा आहे, जे आम्ही गोंदियाच्या मेन मार्केट मधून करणार आहे। हा मेसेज जाणार आहे की आमची महिला शक्ती इथे इतकी मोठी स्वतःहून आलेली आहे आणि आमचाच विजय होणार आहे, हे आम्ही आज लोकांना दाखवू आणि आम्ही त्यांना सर्वांना गोंदियावासियांना निवेदन करते मी की सर्व बंधू भगिनी आणि नागरिक गोंदियाचे ते आम्हाला घडीवर बटन दाबून निवडून देतील हीच अपेक्षा करते आणि मला आशीर्वाद देतील। एनसीपी के नगराध्यक्ष और नगर सेवक उम्मीदवारों के प्रचार की कमान खुद सांसद प्रफुल्ल पटेल और पूर्व विधायक राजेंद्र जैन ने संभाली है। दोनों नेताओं ने जनता से अपील की है कि गोंदिया के विकास और समस्याओं के समाधान के लिए एनसीपी को मौका दें। अब नजरें नतीजों पर होंगी, क्योंकि परसों होने वाले परिणाम ही बताएंगे कि मतदाताओं ने अपना समर्थन किसे दिया है।